सेनगाव तालुक्यातील मकोडी शिवारात सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परासह लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी तिघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात रविवारी दिनांक 5 तारखेला पहाटे गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील बोरखेडी शिवारातून अवैध वाळू उपसा करून 2 टिप्परमध्ये वाहतूक केली जात असून सदर टिप्पर मकोडी शिवारातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यानुसार सेनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार सुभाष चव्हाण, परमेश्वर श्रीसागर शेख यांच्यासह गृहरक्षक दलाच्या 2 जवानांनी शनिवारी दिनांक 4 वाजता रात्री मकोडी शिवारात भर पावसात वाहनाची तपासणी सुरू केली। यावेळी पोलिसांनी 2 टिप्पर थांबवून तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली। पोलिसांनी टिप्पर चालकाकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही, तसेच वाळू वाहतुकीच्या पावत्यांनी दाखविता आल्या नाहीत। त्यानुसार पोलिसांनी 2 टिप्पर व वाळूत असा 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणाची सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या तक्रारीवरून जनार्दन खताळ राहणार अडोळ, प्रकाश शिंदे राहणार सुकळी बुद्रुक, नामदेव ओले राहणार उमरदरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। जमादार सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत।